काय म्हणणार लोकांचं काय म्हणणं आहे? काय हे की नियम पाडून हे केलं असतं तर आमचा काही विरोध नसला असता, पण आपल्याला माहीत असायला पाहिजे की सुप्रीम कोर्टच्या डायरेक्टिव्ह आहे की पावसात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला तोडता येत नाही. इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स अतिक्रमण हे बारिशच्या पिरियडमध्ये आपल्याला काढता येत नाही, हे सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे. म्हणजे आपण सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालेले आहे. दुसरं म्हणजे की जेव्हा आपल्याला 100 फीट अजून पाहिजे होता रोड वायडनिंगसाठी, आम्ही त्याचं समर्थन करतो रोड वायडनिंगसाठी, पण त्याच्यापेक्षाही मागे जाऊन जे छोटे छोटे कारोबारी लोक आहे, तुम्ही नोटीस न देता असा बुलडोझर घेऊन येणार आणि ते सगळं पाडणार, म्हणजे हे कितपत योग्य आहे? तुम्ही नियम पाळा, आम्ही नियम पाळतो. आम्ही कोणीही आले नसते की तुम्ही त्यांना नोटीस दिली असती आणि त्यांना समजावून सांगितलं असते की बाबा हे जे 100 फीटाचं आहे हे नियमाप्रमाणे आहे. पण याचा मागे जाऊन जे तोडफोड त्यांनी केलेली आहे, कोणत्या आधारावर केली? एका नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी फोनवरून कोणत्या अधिकाऱ्याला सांगितलं की पुरा जमीनदोस्त कर डालो करके, पुरा गिरा डालो करके. मग पोलीस प्रशासन हे नियमाप्रमाणे काम करणार आहे का अशा प्रकारच्या नेत्यांच्या बोलण्यावर हे काम करणार आहे? म्हणजे दुर्दैव असं वाटतं की मी या शहरामध्ये इतक्या वर्षापासून आहे, पण अशा प्रकारच्या प्रशासन आणि पोलीसचं जे काम आता सुरू आहे, कोणी नेता बोलतो याच्यावर FIR करा, हा करून टाका. कोणी नेता म्हणतं की हे पाळा, सगळं पाळा, ते पाळून टाकतात. म्हणजे काही नियम तुमच्यासाठी नाही आहे का? तुम्ही नियम पाळा ना. समजा काल काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू झाला तर काय तुम्ही दमदाटी करून पोलीस फोर्स आणणार आणि हे सगळं करणार? मग प्रश्न हे होतो की त्यांना कम्पेन्सेशन कोण देणार? आज ते कुठे जाऊन राहणार आहे? काहीतरी त्यांना ऑल्टरनेट जागा द्या ना तुम्ही. आणि नियम समजा आम्ही सगळं हे नियमाप्रमाणे करत असेल तर मी प्रशासनाला एक प्रश्न विचारतो, विशेषकर महानगरपालिकाला, की जेव्हा मार्केट यार्ड काय आहे ते जाधव मंडीमध्ये करोडो रुपयाचा इल्लीगल कन्स्ट्रक्शन तिथे आत्ताही सुरू आहे, मोठे मोठे इमारत तिथे बांधण्याचा, तुम्ही विना नोटीस दिये ते पाडू शकले असते ना, जसं तुम्ही हे गोरगरिबांचं केलं. पण तिथे जे लोक इन्व्हॉल्व आहे ते मोठ्या राजनैतिक पक्षाचे मोठे मोठे नेते आहे आणि करोडो रुपयांचा तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे. म्हणून काय आम्ही नोटीस पाठवत आहे. मग यांनाही नोटीस द्यायला पाहिजे होतं. ते अनधिकृत तर तेही अनधिकृत आहे, मग त्याला तुम्ही परवानगी दिली की कोर्टात जा तुम्ही. यांना दिले असते नोटीस तर हे पण कोर्टात गेले असते, त्यांचाही काही भला झाला असतं.